नमस्कार, मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। उन्हाळा सुरू झाला आहे, अशात मस्त थंडगार पिण्याची इच्छा होते। अशा वेळेस आपण बनवू शकतो मिक्स फ्रूट ज्यूस, जो शरीराला ताकद देतो आणि पिण्यासाठी खूप मस्त लागतो। चला तर आज बघूया मिक्स फ्रूट ज्यूस। मिक्स फ्रूट ज्यूस बनवण्यासाठी इथे एक खरबूज घेतला आहे। उन्हाळ्यामध्ये भरपूर असे खरबूज येतात आणि हे शरीरासाठी खूप चांगले असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याला खाल्लंच पाहिजे। तर इथे यातील बिया अशा प्रकारे काढून घेऊया। चम्मचच्या मदतीने खूप इझिली ह्या बिया निघतात, तर अशा प्रकारे यांना मी काढून घेत आहे। या बिया तुम्ही धुवून सुकवू शकता, ज्यामुळे ह्या वायाही नाही जाणार आणि खाण्यासाठी खूप मस्त लागतात। आता खरबूजला चिरून घेऊया, याचे सालपट काढून घेऊया आणि यांना बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेऊया। इथे संपूर्ण एक खरबूज मी चिरून घेत आहे। तर अशा प्रकारे याचे सालपट काढून यांना बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलं आहे अशा प्रकारे। आता इथे चिकू घेतले आहे, चिकूंना स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता यांना कट करून घेऊया। यातील बिया काढून घ्यायच्या आहे व यांनाही बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेणार आहोत। चिकूचे सालपट काढून घेतले आहे अशा प्रकारे व त्यानंतर यांना बारीक तुकड्यांमध्ये कट केलं आहे। अशा प्रकारे दोन्ही चिकू चिरून घेऊया। उन्हाळ्यामध्ये भरपूर चिकू मिळतात, त्यामुळे तुम्ही हे फळही टाकू शकतात ह्या ज्यूसमध्ये। 2 केळी घेतली आहे, याचे सालपट काढून घेऊया आणि यांनाही तुकड्यांमध्ये कट करून घेऊया अशा प्रकारे। इथे हिरवे द्राक्ष घेतले आहे 1 वाटी, द्राक्षांना स्वच्छ धुवून घेतलं आहे। सर्व फ्रूटला बारीक चिरून घेतलं आहे। साखर घेतली आहे, मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकूया द्राक्षे, चिकू, केळी। मिक्सरचं झाकण लावून एकदा फिरवून घेऊया। फिरवल्यानंतर हे खूप घट्टसर आहे। आता यामध्ये साखर टाकली आहे 4 ते 5 चमचे। पाणी टाकूया थोडंसं, कारण की खूप घट्ट आहे। झाकण लावून पुन्हा एकदा फिरवून घेतलं आहे। तरी ते हा ज्यूस तयार आहे। एका पातेल्यामध्ये ओतून घेऊया। आता जे खरबूज उरलं आहे त्यालाही मिक्सरमधून फिरवून घेऊया। साखर टाकूया 4 ते 5 चमचे, मिक्सरचं झाकण लावून यालाही मिक्सरमधून फिरवून घेऊया। सर्व फ्रूट खूप जास्त क्वांटिटीमध्ये होते, त्यामुळे इथे 2 बॅचमध्ये मिक्सरमधून याला फिरवून घेतला आहे। आता इथे खरबूजचा ज्यूस तयार आहे, हाही पातेल्यामध्ये ओतून घेऊया। आता याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। तुम्हाला जे फळ जास्त आवडतं ते तुम्ही जास्त टाकू शकता। तर इथे तयार आहे मिक्स फ्रूट ज्यूस। तुम्ही बघू शकता खूप मस्त दिसत आहे आणि पिण्यासाठी खूप मस्त लागतं। तुम्ही याला गार होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता अर्धा ते पाऊण तास। तर इथे तयार आहे मिक्स फ्रूट ज्यूस। तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।